श्री स्वामी समर्थ. बघा, समर्थ भक्तांची तर परीक्षा का घेतात, तर भक्तांची श्रद्धा किती आहे हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. पण त्या परीक्षेचा शेवट नेहमी गोड असतो. तर स्वामी कोणत्या भक्तांची परीक्षा घेतात, तर बघा, ज्या भक्तांना जास्त अहंकार आलेला असतो त्या भक्तांची परीक्षा स्वामी नेहमी घेतात. आणि त्याचा अहंकार कमी करण्यासाठी त्याची परीक्षा स्वामी घेतात. बघा, एखाद्या भक्ताला खूप अहंकार आलेला असतो की माझ्यासारखी कार कोणाकडेच नाही, मी किती किमतीची कार घेतलेली आहे, असा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अहंकार येतो. मग त्याचा अहंकार कमी करण्यासाठी स्वामी त्या भक्ताची परीक्षा घेतात. त्याच्याच आयुष्यात त्याच्याच एका मित्राने त्याच्यापेक्षाही भारी कार घेतलेली असते आणि पूजेसाठी त्या भक्ताला बोलवलं जातं. आणि मग मात्र त्याचा अहंकार पूर्णपणे कमी होतो. मग त्याला वाटतं की माझ्यापेक्षाही सुंदर आणि छान आणि जास्त किमतीची कार माझ्या मित्राने घेतली, आणि मग थोडं का होईना तो नम्र होतो. अशा पद्धतीने स्वामी अहंकार कमी व्हावा यासाठी त्या भक्तांची परीक्षा घेतात. आता स्वामी कुठल्या भक्तांची परीक्षा घेतात, तर ज्या भक्तांकडे खूप राग आहे, खूप द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे, अशा भक्तांचीही स्वामी परीक्षा घेतात. कारण हे आठ विकार जोपर्यंत कमी होत नाहीत तोपर्यंत भक्ती आपल्याकडून नीट घडत नाही, आणि त्यासाठी स्वामी अशाही भक्तांची परीक्षा घेतात. बघा, जास्त अहंकार असणाऱ्या भक्तांचीही स्वामी परीक्षा घेतात. द्वेष मत्सर असणाऱ्या भक्तांची परीक्षा घेतात. स्वामी म्हणतात की राग द्वेष कशासाठी? आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीला राग करतो, पण त्यामध्येही एक स्वामींचं रूपच आहे हे मात्र आपण विसरून जातो. एखाद्या व्यक्तीचा आपण मत्सर करतो, पण मत्सर करणाऱ्या व्यक्तींमध्येही स्वामींचं रूप आहे हे आपण विसरून जातो. आणि म्हणूनच स्वामी आठ विषयांचे विकार कमी व्हावेत त्यासाठीही त्या भक्तांची परीक्षा घेतात. बघा, जगामध्ये सर्व काही ईश्वराच्या इच्छेने चालत असते. सृष्टीमध्ये सर्व काही ईश्वराच्या इच्छेने चालत असते. झाडाचं पानसुद्धा ईश्वराच्या इच्छेनेच हलतं. तर बघा, स्वामी अशा भक्तांच्या आयुष्यात काही भक्तांच्या आयुष्यात अशा परीक्षा घडवतात की जेणेकरून त्या परीक्षा त्यांच्या भल्यासाठी स्वामी त्यांच्या आयुष्यात परीक्षा घेतात. आता काही भक्तांना खूप मोठा असा बंगला बांधला किंवा घर बांधलं म्हणून अहंकार आलेला असतो. मग त्यावेळेसच त्यांच्याच नातेवाईकामध्ये त्यांच्यापेक्षाही भारी असं घर बांधलेलं असतं किंवा बंगला बांधलेला असतो. आणि मग त्याला ज्यावेळेस कळतं त्यावेळेस त्या भक्ताचा अहंकार कमी होतो. म्हणजे जास्त अहंकार असणाऱ्या भक्तांचीही स्वामी परीक्षा घेतात. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात की नेहमी आपण नामस्मरणात राहिलं पाहिजे, नेहमी नम्र राहिलं पाहिजे, नेहमी इतरांच्या सेवेत तत्पर राहिलं पाहिजे. कारण आपण फक्त काय करतो की संकटात आणि दुःखातच स्वामींचं नाव घेतो आणि सुखामध्ये मात्र स्वामींना एकदाही आठवत नाही. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात की सुखात आणि दुःखात दोन्ही सुखाचा जरी काळ आला आणि दुःखाचा जरी काळ आला तर नामस्मरण हे आपण सोडू नये असं स्वामी आपल्याला ते सांगतात. आणि स्वामी भक्तांची परीक्षा तर का घेतात, तर त्यांच्यामध्ये धाडस यावं, त्यांच्यामध्ये धैर्य यावं, तो भक्त संयमी बनावा, आणि म्हणूनच स्वामी त्यांची परीक्षा घेतात. आता बघा, काही भक्तांची परीक्षा स्वामी का घेतात, तर काही भक्त हे संशय घेऊन श्रद्धा आणि नामस्मरण करतात. त्यांना स्वामींवर पूर्णपणे विश्वास नसतो. ते भक्तांच्या मनात फक्त संशय असतो की हे करतील का नाही, ह्यांना माहीत होईल का नाही, माझं दुःख कळेल का नाही, आणि मी हे एवढं करायला लागलोय पण त्याचं फळ मला मिळेल का नाही, अशा संशय त्या भक्ताच्या मनात असतात. अशा भक्तांचीही स्वामी परीक्षा घेतात. त्यांच्या आयुष्यात अचानक असं चांगले दिवस आणवतात किंवा त्यांना प्रचिती देतात का, तर त्यांचा स्वामींवर विश्वास बसावा, त्यासाठी स्वामी त्याही भक्तांची परीक्षा घेतात. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात की अखंड त्या भगवंताचं सुख येऊ दे दुःख येऊ दे, नामस्मरण मात्र सोडू नका. आणि भक्ताची श्रद्धा ही दृढ व्हावी, भक्तीमध्ये वाढ व्हावी, म्हणून ही स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. आता राग मत्सर आळस अहंकार शत्रू हे भक्तीमध्ये आडवे येतात आणि ते विकार कमी झाल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञान मिळत नाही. आणि म्हणूनच स्वामी नेहमी हे आठ विषय विकार कमी करण्याचा प्रयत्न करतात. कारण हे विकार कमी झाल्याशिवाय
आपण भक्तीमध्ये भक्ती आपल्याकडून दृढ घडत नाही किंवा श्रद्धा आपल्याकडून उत्तमाची घडत नाही. त्यासाठी हे विकार कमी करण्यासाठी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. आता संकटात सुद्धा स्वामी परीक्षा घेतात. कारण एखाद्या भक्तांवर खूप संकट येतं, दुःख येतं, सगळ्या काही वाटा बंद होतात. त्यावेळेससुद्धा स्वामी त्याची परीक्षा घेतात. कशासाठी घेतात? का तर ह्या संकटाच्या वेळेससुद्धा तो माझं नामस्मरण सोडतोय का? माझ्यावरचा विश्वास त्याचा म्हणजे कमी होतोय का? हे पाहण्यासाठी सुद्धा स्वामी त्या भक्तांची परीक्षा घेतात. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, संकटात असू दे किंवा दुःखात असू दे, आपण त्यांचं नामस्मरण सोडायचं नाही आणि त्यांच्यावरचा विश्वास सोडायचा नाही. भक्तांना मजबूत बनवण्यासाठी सुद्धा स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. संकट अडचणी तर का स्वामी आपल्या आयुष्यात देतात? आपण निराश होऊ नये. स्वामी आपल्या आयुष्यात अडचणी यासाठी देतात की आपण त्या अडचणीतसुद्धा मार्ग काढावा, स्वामींवरचा अखंड दृढ विश्वास त्यांच्यावर ठेवावा आणि सतत नामस्मरण आपल्याला घडावं. म्हणूनच स्वामी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती आणतात. आणि अशा परिस्थितीतसुद्धा आपण स्वामींचं नाव सोडू नये आणि त्यांच्यावरचा दृढ विश्वास हा कायमस्वरूपी ठेवावा. कारण आपल्या अंतरीचा आतमध्येच आपले परब्रह्म आहेत. त्यामुळे त्या परब्रह्माला सगळं काही माहिती असतं. असे भक्त दृढ व्हावेत, धाडसी व्हावेत, संयमी व्हावेत, यासाठी स्वामी भक्तांची परीक्षा घेतात. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.